लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून सुरुवात। किसननगरमधून शिंदेंकडून योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री 15 कुटुंबांना भेटून साधणार संवाद। बारामतीत महायुतीतल्या संघर्ष चव्हाट्यावर अजित पवार कार्यक्रमाला आले नसल्याने शिंदेंच्या शिवसैनिकांनी दादांच्या पोस्टरवर टाकलं काळे पडदे, तर प्रत्युत्तरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर। मुख्यमंत्री पदाबाबत शहांकडे प्रस्ताव दिला नाही, अजित पवारांनी चर्चा फेटाळली, तर विधानसभेला मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, अजित पवारांचे वक्तव्य। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। 22 ते 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चिन्ह, सर्वांना सन्मानजनक जागा मिळतील, शहांचा आश्वासन। नागपूर कार अपघात प्रकरणात संकेत बावनकुळे गाडीत असल्याची डीसीपी राहुल मदने यांची माहिती, तर ड्रायव्हरनं मद्यपान केल्याचा अहवालही पॉझिटिव्ह, विरोधकांचा हल्ला। फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, फडणवीसांमुळे सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय, नागपुरातील पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांचं वक्तव्य। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार। मुंबईतील गणपतींना 20,000 कोटींचं विमा संरक्षण, जीएसबीच्या सेवा मंडळाला 400 कोटींचं, तर लालबागच्या राजाला 33 कोटींचं विमा संरक्षण। विदर्भातील 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पूरस्थिती, नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। गोंदियात उद्या शाळांना सुट्टी। आज घरोघरी गौराईचं आगमन, गौराईच्या आगमनाचा महिलांमध्ये उत्साह, भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन गौराई विसावणार।